सकाळपासूनच डोक्यात गणगण होती, त्यामुळे आज गुरुवार होता हे सुद्धा माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि आज मला उपवास असतो, पण कॉलेजचं टेन्शन, सबमिशन वगैरे होतं. कॉलेजमध्ये पण एक्झाम फी वगैरे पेड करायची होती. सो मी सकाळी पप्पांना बोलले, तर त्यांना पण नगरला जायचं होतं. मग आम्ही सोबतच गेलो. सो त्यांना पण हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. आमचे पाहुणे आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला. मग त्यांचा फोन आला, तर त्यांना डब्बा वगैरे घेऊन जायचं होतं. पण आम्ही कॉलेजमध्ये गेलो. तिथं सगळं आवरल्याच्यानंतर परत मग पप्पांचं थोडंसं काम होतं. त्यांचं दात दुखत होतं, त्याच्यामुळे आम्ही मग परत हॉस्पिटलमध्ये आलो नगरमध्ये. आणि मग त्यांचं हॉस्पिटल वगैरे मध्ये नंबर ते लावल्याच्यानंतर त्यांचं चेकअप ते होणार होतं. मग मला इतकी जोराची भूक लागली होती. जाताना एक छोटासा एक चौपाटीचा वडापाव फेमस आहे, तिथे मी वडापाव वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर मग त्यांना भेटायला आम्ही गेलो. श्रीदीप हॉस्पिटल आहे तिथे. आणि खूप डोकं दुखत होतं, त्यामुळे मी खालीच बसले. पप्पा जाऊन वरती भेटून आले. त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. आणि घरी येताना माझं असं खूप डोकं वगैरे दुखत होतं, त्याच्यामुळे मग जास्त वेळ आम्ही तिथं पप्पांना सांगितलं की जास्त वेळ थांबू नका. मग आम्ही घरी यायला निघालो. केसांचा असं खूप सारा उतार झालेला, तुम्ही तर पाहू शकता. आणि माझं डोकं वगैरे दुखत होतं, त्याच्यामुळं मग आम्ही पटकन आलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.